मध्ये स्वागत। वसई विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस पडतोय। वसई विरारमधल्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या ठिकाणी आकाश काळभोर दिसतंय, म्हणजे वसई विरार नालासोपारा या सगळ्या भागात, आणि त्यामुळे मुसळधार पाऊस आज दिवसभरात पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। नालासोपारा पूर्वेकडे गालानगर हा भाग आहे, सखल भाग आहे, त्यामुळे 2-3 तास सलग पाऊस पडला तरी तिथे पाणी भरतं। आज सुद्धा गालानगरमध्ये पाणी भरलेलं आहे आणि ते साधारणपणे या ज्या भाज्यांच्या टपरी आहेत त्याची चाकं अर्धी बुडाली आहेत, इतकं पाणी तिथे बघायला मिळतंय। पालघरमध्ये पण मुसळधार पाऊस पडतोय। बोईसरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। बोईसर पूर्वेला असलेल्या धनानी नगर या परिसरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली। रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते। बोईसर, पालघर, डहाणू या परिसराला मुसळधार पावसानं झोडपलंय। तर पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालंय। ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर पाणी साचलंय। अनेक मार्ग वाहतुकीकरता बंद झालेले आहेत। बोईसर पालघर मार्गावरील सरावली इथं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। वाहतूक पूर्णपणे त्यामुळे ठप्प झाली। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब सुरू केलेला आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे। डहाणू तालुक्यातील कासा इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका कुटुंबातील 4 जणांची स्थानिकांना दोरी आणि इतर साहित्यांच्या मदतीनं, ट्यूबच्या मदतीनं सुखरूप सुटका करावी लागली। डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होते आहे, त्यामुळे मग शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आलेली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे। पारघरमधली ही दृश्य आपण बघतोय। गेली 16 तास अनेक गावांचा वीज पुरवठा बंद आहे। नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानं अनेक भागातला वीज पुरवठा खंडित केला। वसई विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावली। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली। हा जो आपल्याला परिसर दिसतोय नालासोपाऱ्याच्या गालानगरचा परिसर आहे। खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तिथे सखल भागात 2-3 तास जरी पाऊस पडला तरी पाणी साचत असतं। तर गोंदिया जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पाऊस आहे। पावसाची रिपरिप कायम आहे। 24 तासात देवरी, सडक, अर्जुनी, मोरगाव या 3 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे पुजारी टोला धरण तुडुंब भरलंय। 3 दरवाजे त्याचे उघडण्यात आले, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यायची आहे। तर सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यामध्ये पाथरपुंज इथं भूकंप केंद्र वेधशाळेला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। वाऱ्याचा वेग सुद्धा प्रचंड आहे। वेधशाळेच्या खोलीवरील पत्रा उडून गेलाय, त्यामुळे साहित्य आणि उपकरणांचं नुकसान झालंय। पाथरपुंज हे देशातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेलं ठिकाण आहे। या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। नुकसानग्रस्त साहित्य ताब्यात घेतलेलं आहे। परिस्थितीची पाहणी केलेली आहे की किती नुकसान झालंय। तर सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे। धरणातील उपयुक्त पाणीसाठा 53.75% गेलाय। धरणातील उपयुक्त पाणीसाठा 815.55 दशलक्ष घनमीटर इतका नोंदवला गेलाय। धरणाची जलपातळी 494.525 इतकी झाली आहे। धरणातील एकूण पाणीसाठा 2611.36 दशलक्ष घनमीटर इतका झालाय। तर उजनी धरणामध्ये 12,797 क्युसेक प्रति तास इतकी पाण्याची आवक होते आहे। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय। धरणातील पाणीसाठा 75.13% गेलाय। पाथरपुंज इथं गेल्या 24 तासात 181 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 15,275 क्युसेक वेगानं पाण्याची आवक वाढलेली आहे। धरणातून सध्या विसर्ग सुरू केला गेलाय। हवामान विभागाने चांदोली पाणलोट क्षेत्रात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा दिलाय। प्रशासन सतर्क आहे।
पुढची बातमी पाहूयात। गुजरातमधील वलसाड इथे मुसळधार पावसामुळे औरंगा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे चिपवाड परिसरात नदीचं पाणी थेट रस्त्यावर वाहत आहे। धान्य बाजारासह संपूर्ण परिसर जलमय झाला असून अनेक इमारतींचे तळमजले आणि दुकानं पाण्याखाली गेलेली आहेत। तर पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचण्याची भीती व्यक्त केली जाते।